नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने सार. ऑगस्ट महिना. आनंद समाधान. 22 ऑगस्ट. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी. प्रत्येकाला असे वाटते की मी कुणाची निंदा करीत नाही, धर्माने वागतो, तरी मी दुःखी आणि वाईट माणसे सुखात वावरताना दिसतात. हे कितीही सात्विक मनुष्य असला तरी त्याच्या मनात कधी ना कधी येतेच. याचे मर्म असे की बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर्यामी दुःखात बुडालेले असतात. विषय त्यांना पुष्कळ मिळालेले असतात, पण त्यामुळे मनाची शांती लाभलेली नसते. भगवंताकडे जाणाऱ्या लोकांचे गीतेमध्ये 2 वर्ग सांगितले आहेत. एक सांख्यमार्गी आणि दुसरे कर्मयोगी. ज्याची वासना स्वभावतःच कमी असून इंद्रियावर ताबा असतो आणि ते जन्मापासूनच तयार असतात, ते सांख्यमार्गी होय. ज्याच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात, पण त्यांना भगवंत असावा असे वाटते, तो कर्मयोगी म्हणजे आपल्यासारखे सामान्य जन. सांख्यचा साधन मार्ग सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो. आपला मार्ग जड, सोपा आणि सुखकारक असतो. सांख्य हा भगवंताकडे चटदिशी पोहोचतो, पण आपण क्रमाक्रमाने जातो. वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा. सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्यामुळे आपल्या प्रयत्नाचे फळ ईश्वरावर अवलंबून आहे, हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावे. भगवंतावाचून असणारे वैभव आणि ऐश्वर्य हे कधीच सुखसमाधान देऊ शकत नाहीत. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे. ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय. प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो. म्हणून जे आहे त्यात समाधान मानावे. काही बोलायचे असल्यास, सांगायचे असल्यास, शेअर करायचे असल्यास, मन मोकळे करायचे असल्यास कमेंट करा. आनंदात राहा. धन्यवाद.